राहुल गांधींची पुण्यातील या SSPMHच्या मैदानावरती सभा होतीये। निर्णायक सभा म्हणावी लागेल, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदींची पुण्यातील रेसकोर्सवरती सभा झाल्यानंतर या सभेला उत्तर म्हणून काँग्रेसकडून या सभेचं आयोजन करण्यात आलंय। आपल्या सोबत काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर आहेत। भाऊ, तुमच्यासाठी ही सभा कितपत महत्त्वाची तुम्ही मानताय या प्रचाराच्या दरम्यान? राहुल गांधी देशभर फिरलेत, सर्वसामान्य लोकांना भेटलेत आणि भेटल्यानंतर देश एक संघ कसा राहील ह्याच्यावर त्यांनी काम केलं। आणि आजचं जर आपण बघितलं असेल तर देशामध्ये राहुल गांधींचं नेतृत्व मान्यता मिळायला लागलेली आहे। ह्याचाच अर्थ की राहुल गांधी जे बोलणार आहेत ते देश एक संघ राहिला पाहिजे, देशामधले प्रत्येक नागरिक सुखी राहिला पाहिजे, सर्वसामान्य मग आरक्षण असतील, सगळ्या गोष्टी असतील, ह्या सगळ्या अबाधित राहिल्या पाहिजे, संविधान अबाधित राहिलं पाहिजे, अशा गोष्टीवर त्यांचा भर आहे। आणि आजची जी सभा जी होणार आहे ही देशाला एक दिशा देणार आणि देशामध्ये असणाऱ्या सगळ्या नागरिकांचा विचार करून सर्व समाज घटक एकत्र ठेवून आजची सभा असेल। हे झाले राष्ट्रीय पातळीवरचे मुद्दे, पण आपण पुण्याचा जर विचार केला तर एका बाजूला भारतीय जनता पक्षाचे तुम्ही वगळता सगळे आमदार महायुतीचे आहेत। भारतीय जनता पक्षाचे 100 नगरसेवक आहेत आणि काँग्रेसचे फक्त 9 नगरसेवक आहेत। अजित पवारांचे नगरसेवक जाऊन मिळाले, तर हा जो इम्बॅलन्स आहे म्हणजे तर तो तुम्ही कसा साधता यंत्रणेमधला? बघा, याच्यामध्ये तुम्हाला मी सांगतो की आपण बघितलं असेल तर कित्येक गोष्टी जाहिरातीच्या माध्यमातून, भारतीय जनता पार्टीच्या लोकांच्या माध्यमातून की भारतीय जनता पार्टी ही महासत्ता झालेली आहे आणि असं त्यांचे वल्गना असतात, त्यांचं बोलणं असतं, त्यांच्या जाहिराती असतात, त्यांचं मोदी सरकार जे काय गोष्टी आहेत ही देश बघत आलेला आहे। आणि जर हे बघत असताना ती जर महासत्ता असती तर त्यांनी अजितदादांना प्रचंड प्रमाणामध्ये त्रास दिला, अशोक चव्हाणांना प्रचंड प्रमाणात त्रास दिला, अनेक लोकांना जेलच्या दारातनं बाहेर आणलं, अनेक लोकांना क्लीन चिट दिली, अनेक लोकांना जामीन दिले आणि अनेक नेत्यांना मग तुम्ही जर तिकडे राहणार असेल तर तुम्हाला जेलला टाकू, मग त्यांची घरं फोडली आणि त्यांना त्यांच्या पक्षात नेलं। म्हणजे भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्या लोकांना त्यांनी त्यांच्या पक्षात नेलं, तर मग भ्रष्टाचारी आता ह्या पक्षात राहिलेच नाही, ते भ्रष्टाचारी लोक भारतीय जनता पार्टीबरोबर गेले। आणि हे जात असताना जनता काय कोणाची बांधील नाही, जनता ही सक्षम आहे, सुज्ञ आहे, लोकशाहीमध्ये त्यांना अधिकार दिलेत। जनतेवरती तुमचा विश्वास आहे। रेसकोर्सवरती जशी सभा झाली होती तर तशीच सभा तुमची या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी बैठक व्यवस्था आहे, पाठीमागे हे मोठं स्टेज उभारण्यात आलेलं आहे आणि संध्याकाळी 4:30 पावणे 5च्या दरम्यान ही सभा या मैदानावरती आयोजित करण्यात आली आहे। नरेंद्र मोदींच्या सभेला उत्तर म्हणून या सभेकडे पाहायचं का? काय वाटतं त्या सभेचा परिणाम? बघा, ती सभा कशी होती, काय होती, प्रेसनी दाखवली, पुणेकरांनी बघितली, त्याच्यामध्ये देशासाठी काय योगदान देणार आहे का, काय केलंय ह्याच्यावर सभा नव्हती, ती टीका टिप्पणीची सभा होती। आणि त्या सभेला उत्तर हा काय विषय होणार नाही। राहुल गांधी भारत जोडो यात्रा ज्या पद्धतीने केली, हाताला हात द्या, हे देश एक संघ राहिला पाहिजे, हे देशातला प्रत्येक नागरिक सुखी राहिला पाहिजे, आपसातले वाद मिटले पाहिजे आणि आपण जर महासत्ता आपली वैभवशाली भारत देश आहे, हा जगाच्या पाठीवर त्याची लोकशाही अग्रगण्य मानली जाते, तर त्या विषयावर राहुल गांधी बोलतील। मोदींच्या सभेला अजिबात उत्तर देणार नाही, कारण त्यांच्या आजपर्यंत सभा बघितल्या तर कधी त्यांना उत्तर दिलं नाही। ते देशावर बोलतील, शहरावर बोलतील आणि हे स्ट्रक्चर पुणे शहर हे विद्येचं माहेरघर आहे, हे पेन्शनांचं पुणे शहर आहे। ह्याच्यामध्ये आपण इतिहास बघा की काँग्रेस पक्षाने सर्व जाती धर्मांना लीडरशिप दिली आणि ह्या लीडरशिपमध्ये कुणी असं शिल्लक नाही राहिलं की सर्वसमावेशक सगळ्या लोकांना, शाहू फुले आंबेडकर विचाराच्या सगळ्या नेत्यांना ह्या ठिकाणी पदं भोगताना आपण बघितलं असेल। महापौर मुस्लिम समाजाचा झाला, उपमहापौर झाला, स्टँडिंग कमिटी झाले, आमदार झाले, काँग्रेसने संधी दिलेली आहे। राहुल गांधी राष्ट्रीय मुद्द्यांवरती बोलतील, मोदींचे पण मुद्दे जे होते ते राष्ट्रीय पातळीवरचे होते। इथं लढत तुमच्यामध्ये आणि मुरलीधर मोहोळ यांच्यामध्ये, तर तुमचे जे समोरचे प्रतिस्पर्धी आहेत मुरलीधर मोहोळ, तर त्यांच्याकडे तुम्ही कसं पाहता? बघा, मुरलीधर मोहोळ हे स्वतःला मत मागतच नाहीत, ते मोदींना मागतायत आणि मी पुणेकरांना माझ्यासाठी मत मागतोय आणि देशासाठी मत मागतोय। तर बघा, आपण 10 वर्ष आपण खासदार बघितलेत, पण ते त्यांच्या मालकापुढे एक शब्दसुद्धा पुणे शहराच्या विषयावर बोलले नाही, विधानसभेत बोलले नाही। मालकनी जर डोळे वटरले तर हे बोलू शकत नाही। मी पुणेकरांचा उमेदवार आहे, पुणेकर आहे आणि मी पुण्याच्या बाजू मांडण्यासाठी माझ्या पक्षाचं सरकार येणारच आहे, तिथंही मी पुणेकरांच्या बाजूने भांडणार, कारण शेवटी पुणेकर हे शेवटचा त्यांचा मी
परिवारातला आहे, त्यांच्या कुटुंबातला आहे, त्यांचा सुपुत्र आहे आणि त्यामुळे पुण्याची भाषा ही दिल्लीमध्ये उठताना दिसेल. 10 वर्षात ती दिसली नाही. ह्यावेळेला पुण्याची भाषा तुम्हाला दिल्लीमध्ये 100% संसदेत दिसेल. तर काँग्रेसकडून या भव्य अशा सभेचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं आहे. 13 मेला पुण्यामध्ये मतदान होणार आहे आणि त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा आणि त्यानंतर लगोलग राहुल गांधींची सभा. यामुळं पुण्यातलं जे राजकीय वातावरण आहे ते अर्थातच हळूहळू तापू लागलंय. 7 मेचं मतदान पार पडल्यानंतर तिसऱ्या टप्प्यातलं अर्थातच पुण्यामधल्या या निवडणुकीतली रंगत वाढत जाणार आहे. कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गुंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.